पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि ईडीमधला संघर्ष तीव्र झालाय। ममता बॅनर्जींनी ईडीच्या कारवाई विरोधात भव्य रॅलीज काढली। या रॅलीनंतर बंगालमध्ये तापलेलं राजकारण आता नेमकं कोणत्या वळणावर आलंय पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। पश्चिम बंगालमध्ये ईडी आणि दीदी आमने सामने। हायकोर्टात सुनावणी, गर्दी आणि राडा। ममता बॅनर्जींचा मोदी शहांवर पेनड्राईव्ह बॉम्ब। पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांआधीची ईडीची धाड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ॲक्शनची अवघ्या देशात चर्चा आहे। ईडीच्या धाडीमुळे पश्चिम बंगालचं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। कोलकात्यात आयपॅक आणि संचालक प्रतीक जैन यांच्यावरील धाडीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या। ईडीच्या धाडीविरोधात ममता बॅनर्जी थेट रस्त्यावर उतरल्या। आयपॅक संस्थेचं कार्यालय आणि त्याचे संचालक प्रतीक जैन यांच्या घरावर काल ईडीनं धाड टाकली। ममता बॅनर्जी पोलीस फाट्यासह जैन यांच्या घरी दाखल झाल्या आणि जैन यांच्या घरातून हिरव्या रंगाच्या फाईल्स आणल्या। ईडीच्या छाप्याविरोधात तृणमूल काँग्रेसनं हायकोर्टात धाव घेतली। ईडीची कारवाई बेकायदेशीर घोषित करावी आणि पक्षाचे दस्तावेज ईडीनं परत करावेत अशी मागणी तृणमूलनं कोर्टाकडे केली। ईडीचा हा छापा अवैध कोळसा उत्खननाप्रकरणी असून ममता बॅनर्जी तपासात हस्तक्षेप करत असल्याची याचिका ईडीनं दाखल केली। कोर्टानं तात्काळ सुनावणी करावी अशी मागणीही ईडीनं केली होती। मात्र कोर्ट परिसरातील गर्दी, तणाव आणि गोंधळामुळे सुनावणी टाळली। सुनावणी आता 14 जानेवारीला होणार आहे। दुसरीकडे पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या रस्त्यावर ममता बॅनर्जी विरुद्ध तपास यंत्रणा हा विरोध पाहायला मिळाला। ममता बॅनर्जींसोबत मोठ्या संख्येनं तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। ममता बॅनर्जींनी थेट मोदी शहांवरच निशाणा साधला। दिस अ पॉलिटिकल सिस्टम, हमारा बैंक अकाउंट है, सब कुछ है। इसका बाद में भी बीजेपी इतना बड़ा डाकू है जिसका पास एक भी पैसा नहीं था, अभी हजारों लाखों करोड़ का संपत्ति हुआ है। एक आदमी को तो सीबीआई ने नहीं पकड़ा, ईडी नहीं पकड़ा। ममता बॅनर्जींच्या या गौप्य स्फोटानंतर आता पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये दीदी विरुद्ध भाजप असं थेट युद्ध रंगलंय। तपास यंत्रणा आणि ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमधली लढाई ही काही नवीन नाहीये। 3 फेब्रुवारी 2019 रोजी पोंजी घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि कोलकाता पोलीस आमने सामने आले। ममता बॅनर्जींनी 45 तासांचं धरणं आंदोलन सुरू केलं होतं। 17 मे 2021 रोजी नारद स्टिंग प्रकरणी सीबीआयनं टीएमसी नेत्यांना अटक केली। यावेळी ममतांनी सीबीआय कार्यालयाबाहेर 6 तास धरणं आंदोलन दिलं। 6 डिसेंबर 2021 रोजी कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अभिषेक बॅनर्जींची 9 तास चौकशी केली। 23 जुलै 2022 रोजी शाळा भरती घोटाळ्यात ईडीकडून शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक करण्यात आली। 50 कोटी रक्कम सोनं जप्त करण्यात आलं। ते ममतांचे निकटवर्तीय होते। 11 ऑगस्ट 2022 रोजी सीबीआयकडून पशु तस्करी प्रकरणी टीएमसी नेता अनुव्रत मंडल यांना अटक झाली। मंडल यांच्या बचावासाठी ममता उतरल्या। 27 ऑक्टोबर 2023 रोजी रेशन घोटाळ्याप्रकरणी ईडीनं तत्कालीन मंत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांना अटक केली। 20 तास त्यांची चौकशी झाली। त्याही वेळी ममता बचावासाठी उतरल्या। 8 जानेवारी 2026 रोजी ईडीनं टीएमसी आयटी सेल प्रतीक जैन यांच्या घर आणि कार्यालयावर धाड टाकली। ममता धाडी दरम्यान पोहोचल्या। बहुत स्पष्ट है कि ममता जी के राजनीतिक दिन अब लदने वाले हैं। जब भी वहां चुनाव होगा इस तरह की हरकत वही करते हैं जिनके राजनीतिक दिन लदने वाले होते हैं। और पूरे बंगाल में जो भ्रष्टाचार है, तो मैं ममता जी को एक ही बात कहूंगा, मैं बिहार से आता हूं, लालू जी भी सरकार ऐसा ही कुछ करने की कोशिश करती थी जब उनके चारा घोटाला, अलकतरा घोटाला आदि की बातें सामने आई। आज देखिए लालू जी कहां चले गए, उनकी पार्टी कहां चली गई। आपका भी बंगाल की जनता के द्वारा वही हश्र होगा। और जो बेबुनियाद बात की जाती है कि बंगाल के लोगों का अपमान आप करती हैं, बंगाल के लोगों का अपमान। सुना, उसका फॉरेंसिक टीम आया था, उन्होंने ट्रांसफर कुछ किया, लेकिन क्या वो बोलता है अभी जो है ये बोलता है नहीं हम नहीं किया, लेकिन हम देखता है हमारा हार्ड डिस्क ले लिया, हमारा फाइनेंशियल पेपर ले लिया, हमारा पॉलिटिकल पेपर ले लिया। फाइनेंशियल पेपर हमारा जो पॉलिटिकली रिलेटेड है ये हम इनकम टैक्स में सबमिट करते हैं। दिस अ पॉलिटिकल सिस्टम,
हमारा बैंक अकाउंट है, सब कुछ है। दरम्यान कालच्या कारवाईत ममता बॅनर्जींनी ईडीच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचाही आरोप होतोय. सूत्रांच्या माहितीनुसार ईडीची कारवाई सुरू असताना ममता बॅनर्जींनी फाईल्स आणि जैन यांचा फोनही स्वतःकडे ठेवला. ईडी अधिकाऱ्यांना कागदपत्रांमध्ये बदल करण्यासाठी डीजीपीनं दबाव टाकला. पंचनाम्यात काहीही मिळालं नाही असं दाखवा अशा सूचना देण्यात आल्या. तसं न केल्यास ईडी अधिकाऱ्यांना अटक करण्याची धमकीच दिली. कोलकाता पोलीस आणि ममता बॅनर्जींच्या सुरक्षा रक्षकांनीही अधिकाऱ्यांना धमकावलं. पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास हा रक्तरंजित आहे. भाजपला ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालच्या वेशीवर रोखून धरलंय. त्यामुळे आताची ही निवडणूक आर या पारची असणार एवढं नक्की. निवडणुकांआधीची ईडीची धाड आणि त्यावरून रंगलेलं हे राजकारण निवडणुकांपर्यंत कुठल्या थराला जाऊन पोहोचतंय हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.